अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 36 वाच्यवादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं वाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् बघा पदच्छेद अवाच्यवादान च बहून् वदिष्यन्ति तव अहिताः निन्दन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किम् बघा अजून स्वजनांना पाहून मोहित झाल्यानंतर अर्जुनाने आपला मोह टाकून पुन्हा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी प्रवृत्त व्हावं यासाठी भगवान वेगवेगळ्या दृष्टीनं अर्जुनाला काय करतात उपदेश करत आलेले आहेत. अर्जुना तुझं युद्ध नाही केलं तर किती अनर्थ घडत. तुला लोक असं म्हणणार नाहीत की अर्जुनाला आमची विषयी दया आली आणि म्हणून अर्जुनाने युद्ध केलं नाही असं म्हणणार की लोक. उलट लोक हे सगळे महारथी असं म्हणतील की अर्जुन घाबरला आणि आम्हाला घाबरून पळून गेला, भ्याला अर्जुन भ्याला असं म्हणतील. आणि तुझं मोठेपणा सगळा नष्ट होऊन जाईल. आता तो क्षत्रिय आहेस, शूर आहेस, अशा प्रकारचा एक आदर, एक तुझ्याविषयीची मोठेपणाची बुद्धी सर्व क्षत्रियांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि मग हा मोठेपणाला प्राप्त होऊन तू जर युद्ध नाही केलं पळून गेला मग क्षत्रिय लोक तुला मानणार आहेत का? हा जो अजून मोठा योद्धा होता, योद्धा असा होता, अर्जुनासारखा क्षत्रिय असा होता, अर्जुन असं त्यांना वाटेल का? आता लोक कसं तुला मोठं मानतात. कुणालाही वाटतं की आपण मरावून अर्जुनाच्या रूपाने जन्माला यावं असं वाटतं. म्हणजे सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी काय आहे? मोठेपणा आहे, आदर आहे. तू राहणार नाही म्हणजे तुझा मोठेपणा जाईल आणि लघुत्व तुला येईल. सांगितलं का नाही? आणि एवढंच नाही, मग तव अहिताहा, तुझे अहित इच्छिणारे, तुझं हित होऊ नये असं ज्यांना वाटतंय असे जे अहित आहात, तुझं अहित करणारे, च तव सामर्थ्यम निंदन्तः, तुझ्या सामर्थ्याची निंदा करणारे, हे अवाच्यवादान बहुन अवाच्यवादान वदिष्यन्ति, खूप खूप अशा प्रकारचे अवाच्य अशा प्रकारचे शब्द तुझ्याविषयी काय करतील? बोलतील. जे बोलू नये अशा प्रकारचं तुझ्याविषयी बोलतील. अवाच्यवादान वदिष्यन्ति, हे का नाही? जे बोलू नये अशा प्रकारचे वचनं
तुझ्याविषयी बोलतील. आणि मग सांग ततः दुःखतरम किन्नु, त्याच्यापेक्षा दुःखदायक असं दुसरं काय आहे? हाय काय दुसरं असं दुःखदायक? लोकांनी निंदा करण्यापेक्षा दुसरं दुःखदायक काय असतं का? निंदा केल्यावर कसं वाटतं की निंदा करणाऱ्याला कुठल्या होत्या वाईट वाटतं का नाही? मग त्याच्यापेक्षा दुःखदायक काय असते? बघा अजून एकदा सांगतो. तव अहिता हा, तुझं अहित व्हावं अशी इच्छा करणारे किंवा तुझं अहित करणारे, च तव सामर्थ्यम निंदंत, तुझ्या सामर्थ्याची निंदा करणारे काय करतील? हे बहुन अवाच्यवादांवदिशन्ति, पुष्कळ अशा प्रकारचे अवाच्य वचन तुझ्याविषयी बोलतील. आणि ततः दुःखतरम किन्नु, त्याच्यापेक्षा दुःखदायक काय सांग? कळलं श्लोक? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गैः, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. स्वर्गैः जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. हतः वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम्, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. आला का पदच्छेद? बघा अजून तू युद्ध कर बरं. तू जर युद्ध केलंस आणि युद्धात जर मेलास तुला स्वर्ग प्राप्त होईल, आणि नाही मेला तर विजय प्राप्त होईल. आहे की नाही? या लोकांना राज्य प्राप्त होईल. म्हणून युद्ध करण्यातच तुझं हित आहे. म्हणजे मेला तरी तुझं हितच होणार आहे, आणि नाही मेला तुझा विजय झाला तरी तुझं काय होणार आहे? हितच होणार आहे. हतः स्वर्गम प्राप्स्यसि, जर तू मेला, मारला गेला युद्धामध्ये, तर स्वर्गाला प्राप्त करशील. वा अथवा जितवा, तर तू मेला नाही, जिंकलं त्यांना, जिंकू महिम भोक्ष्यसे, मग हे सगळं पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल. आणि पृथ्वीचं राज्य तू काय करशील? भोगशील. तस्मात म्हणून कौन्तेय, हे कुंतीपुत्रा अर्जुना, युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ, युद्धाकरता निश्चय करून तू काय कर? उठ. युद्ध करण्याचा निश्चय कर आणि युद्धासाठी निश्चय करून उठ. कळलं का? सुखदुःखे समे कृत्वा,
समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततः युद्धाय युज्यस्व न एवं पापम अवाप्स्यसि. अलग पदच्छेद बघा. सुखदुःखे लाभालाभो जयाजयो समे कृत्वा असं घ्यायचं. सुखदुःख, सुख आणि दुःख विरोधी जोड्या सगळ्या. काय विरोधी जोड्या, सारख्या ताकदीच्या. दोन दुवा म्हणतात त्याला. काय म्हणतात? दोन दुवा. सुख दुःख अजून लाभालाभ. लाभ आणि अलाभ म्हणजेच हानी. जय आणि पराजय. जयाजयो, जय आणि अजय. जय आणि पराजय यांना समेकृत्वा समान करून म्हणजे सारखं मानून. सुख प्राप्त झालं तरी आनंदित व्हायचं नाही, हर्षित व्हायचं नाही, उड्या हाणायच्या नाही, फटाके वाजवायचे नाही. आणि दुःख प्राप्त झालं तर नाराज होऊन खिन्न होऊन खेळ खेळत बसायचं नाही, रडत बसायचं नाही. याला म्हणतात सुखदुःखाला सारखं समजायचं, सारखं मानायचं. ही संतांच्या ठिकाणी लक्षणं असतात. सुखदुःखाला सारखं समान मानत असतात. सुखदुःख समान. अजून लाभ आणि अलाभ. काय आपण कर्म केलं, लाभ झाला, लाभ झाला तरी होळून जायचं नाही. आणि नाही लाभ झाला, काहीच नाही मिळालं आणि कष्ट केलं तर भरपूर तरी काही नाराज होऊन बसायचं नाही. त्याला लाभ आणि अलाभाला समान मानणं म्हणतात. जय आणि पराजय. युद्ध केलं, जय मिळाला, विजय झाला तरी आनंद व्यक्त करायचा नाही. आणि पराजय झाला तरी रडत बसायचं नाही. जय पराजय, लाभ अलाभ, सुख दुःख हे सगळ्याला सारखं मानायचं असतं. कसं म्हणायचं असतं? सारखं म्हणायचं असतं. सारखं. जी विजयाची किंमत आहे तीच पराजयाची किंमत. दोघाला सारखं पहा. जे सुख, जे ज्या दृष्टीनं सुखाला पाहतो त्याच दृष्टीनं दुःखाला पाहिजे, आणि ज्या दृष्टीने दुःखाला पाहतो त्या दृष्टीने सुखालाही पाहिजे. त्याला म्हणतात सुखदुःखी समे कृत्वा, जयाजयो समे कृत्वा, लाभालाभो समे कृत्वा. सगळ्यांना समान करून. ततः, त्यानंतरच युद्धाय युज्यस्व. युद्धाकरता सज्ज हो, युद्धाकरता तयार हो. पण कधी? सुखदुःखाला समान कर. जयाजय म्हणजे जय आणि पराजय यांना समान कर. म्हणजे तुला दुःख नाही होणार पराजय झाल्यावर. युद्धामध्ये आज थोडं असतं की आपलाच विजय होईल म्हणून. कधी पराजय होतो, कधी विजय होतो. त्याच्याकरता दोघाला समान मानायचं, मगच युद्धात प्रवृत्त व्हायचं. त्याच्यानंतर युद्धाय युज्यस्व. युद्धा करता तयार हो किंवा सज्ज हो. आणि असं केल्यावर काय होईल? एवं अशा प्रकारे पापम न अवाप्स्यसि. मग तू पापाला प्राप्त होणार नाहीस, तुला पाप लागणार नाही. कळलं का? अजून एकदा सांगायचं काय गरज नाही, नाही का? एषा ते विहिता सांख्ये अविहिता सांख्ये बुद्धि योगे तू इमां शृणु बुद्ध्या युक्तः यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि.
आलं का? पार्थ वाटलं अगोदर घ्या, तो नंतर घेतलं चालते कोणाला खायच्या 2 ओळीमध्ये. तर एषा ते सांख्ये बुद्धी ही अभिहिता असा घ्यायचा. तर अर्जुना ही तुला सांख्य योगाविषयीची बुद्धी तुला काय केली सांगितली. बघा भगवान म्हणतात अर्जुनाला, अर्जुना तुला मी सांख्य योगाविषयीची बुद्धी सांगितली. सांख्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सांख्य म्हणजे काय? ज्ञान. आणि ज्ञान योगाविषयीचा विचार, बुद्धी शब्दाचा अर्थ विचार. हा विचार तुला मी काय केला आतापर्यंत सांगितला. म्हणजे ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं आत्मा अविनाशी आहे, विनाशी शरीर आहे हे सांगत होते भगवान आतापर्यंत. म्हणजे हा विचार ज्ञानशास्त्राचा विचार झाला. कोणत्या शास्त्राचा विचार झाला? ज्ञानशास्त्राचा विचार झाला. म्हणजे हा जो विचार तुला मी सांगितला, हा कोणता सांगितला? सांख्य योगाविषयीचा, म्हणजे ज्ञानशास्त्राविषयीचा विचार तुला मी सांगितला. आलं? बघा एकदा काय म्हणतात भगवान, एषा ते, एषा म्हणजे ही, ते म्हणजे तुला सांख्ये बुद्धी ही अभिहिता. सांख्य योगाविषयी, ज्ञान योगाविषयी हा विचार, बुद्धी म्हणजे विचार, तुला मी अभिहिता म्हणजे सांगितला. कळलं का? आता तिथं अभिहिता स्त्रीलिंगी आले ना, इकडं बुद्धी स्त्रीलिंगी असल्यामुळं तिथं अभिहिता स्त्रीलिंगी आले. आता इकडं अर्थ करत असताना मराठीमध्ये ते विचार यायला लागला अर्थ, मग इथं मग क्रियापद मग सांगितलं म्हणावं लागते. कळलं का? सांख्य योगाविषयीचा विचार तुला मी सांगितलं. सांख्य योगाविषयी म्हणजे ज्ञानाविषयीचा विचार तुला मी सांगितला. तू परंतु आता इमाम योगेशु, आता या योगाविषयीचा विचार तू माझ्याकडून काय कर आता ऐक. शुनू म्हणजे ऐक, इमाम म्हणजे हा, योगे, योग म्हणजे कर्मयोग. इथे योग शब्दाला काय घ्यायचा आता? कर्मयोग. आता पण कोणता कर्मयोग? निष्काम कर्मयोग. त्या निष्काम कर्मयोगाविषयीचा विचार आता तू काय कर, शुणू. शुणू म्हणजे ऐक. कळलं का? अर्थ यया बुद्ध्या युक्त, ज्या बुद्धीनं युक्त झाल्यावर. बघा ऐका, इथं बुद्धी शब्दाचा अर्थ योग शास्त्राविषयीचा विचार. कळलं का? योग शास्त्र जे आहे निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात, त्या निष्काम कर्मयोगाविषयीचा जो विचार त्याला म्हणतात इथं बुद्धी. आणि अशा त्या बुद्धीने युक्त झालेला पुरुष कर्मबंधम असा तू, अशा निष्काम कर्मयोग विषयक असणाऱ्या विचाराने युक्त झालेला तू कर्मबंधम प्रहास्यसी, कर्मबंधनातून काय होशील? मुक्त होशील. नाही कळलं का? कळलं का? अजून सांगायचं काय? बघा अर्जुना, ते तुला एषा सांख्य बुद्धी अभिहिता, तुला ही सांख्य योगाविषयीची बुद्धी तुला मी सांगितली. सांख्य योगाविषयीची बुद्धी सांगितली म्हणजे सांख्य योगाविषयी म्हणजे ज्ञानशास्त्राविषयी काय सांगितलं तुला? हा विचार सांगितला. परंतु आता इमाम योगेशुनु, आता या निष्काम कर्मयोगाविषयीचा विचार तू काय कर आता ऐक. अर्थ वर घ्या किंवा इथं घेतलं तरी चालतं, काय अडचण नाही. पार्थ शब्द समोर, कारण 2 वाक्य आहेत ना, वरच्या वाक्याच्या सुरुवातीला घेतलं तरी चालतंय, खालच्या वाक्याच्या सुरुवातीला घेतलं तरी चालतंय. पार्थ यया बुद्ध्या युक्त, ज्या बुद्धीनं तो युक्त झाला असता किंवा युक्त होऊन. बघा ऐका, इथं बुद्धी शब्दाचा अर्थ विचार, म्हणजे ज्या योगशास्त्राविषयक
विचाराने युक्त झाला असता किंवा विचाराने युक्त होऊन कर्मबंधम प्रहास्यसी, कर्मबंधनातून तू काय होशील? मुक्त होशील. म्हणजे योगशास्त्राविषयीचा विचार मनुष्याच्या ठिकाणी आला की त्या विचाराच्या द्वारा मनुष्य निष्काम कर्म करतो आणि निष्काम कर्म करून कर्मबंधनातून काय होतो? मुक्त होतो. कळलं? नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. आता पदच्छेद बघा. न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवायः न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतः भयात्. बघा, इह दिसलं का शब्द? न च्या पुढं इह आहे. इह म्हणजे या निष्काम कर्मयोगामध्ये कर्म करायचं. कोणतं? शास्त्राने सांगितलेलं विहित कर्म. ज्या वर्णाकरता, ज्या आश्रमाकरता शास्त्राने जे विहित म्हणून सांगितलेलं असतं, हे करा म्हणून सांगितलेलं असतं, ते कर्म जे असतं त्या कर्माचं निष्काम भावनेनं अनुष्ठान केलं, फलाची अपेक्षा न करता त्याचं अनुष्ठान केलं, म्हणजे ते कर्म केलं तर त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग. आणि अशा प्रकारच्या या निष्काम कर्मयोगामध्ये इह आणि इहचा या निष्काम कर्मयोगामध्ये अभिक्रमनाशः न अस्ति. अभिक्रमनाश नाही. अभिक्रमनाश न अस्ति म्हणजे नाही. अभिक्रमनाश नाही म्हणजे अभिक्रमनाश म्हणजे केलेल्या कर्माचा, आरंभलेल्या कर्माचा नाश नाही. समजते का? कर्माचा आरंभ केला की त्याचा नाश होत नाही. आणि प्रत्यवाय न विद्यते. आणि दुसरी गोष्ट, प्रत्यवाय नाही म्हणजे दोष नाही. एरवी कसं असतं, एक दुसरं जर कर्म करायला लागलो जे निष्काम नाही, सकाम करायला लागला, आणि सकाम कर्म करत असताना जर थोडी जरी चूक झाली त्याच्यात दोष असतो, प्रत्यवाय असतो. काय असतो? मग काहीतरी वेगळंच होतं काहीतरी. म्हणजे त्या भागवतामध्ये कथा येते बघा. एक त्वष्टा नावाचे ऋषी होते. काय होते? त्वष्टा नावाचे ऋषी होते. त्या त्वष्टा नावाच्या ऋषींना एक विश्वरूपा नावाचा मुलगा होता. 3 मुख होते त्याला. दत्तात्रय भगवंताला असे 3 मुख होते ना, असे 3 मुख होते. तर एका मुखाने तो मदिरा पान करायचा, एका मुखाने वेदाचे मंत्र. लय विद्वान होता तो, खूप विद्वान होता. काय झालं, एकदा स्वर्गातला राजा इंद्र त्यांनी त्यांच्या गुरुचा बृहस्पतीचा अपमान केला. आता गुरुचा अपमान झाला, गुरु कसं काय त्याच्याजवळ थांबले? गुरु निघून गेले. आता गुरु निघून गेल्यानंतर ज्याच्या जीवनात गुरुच नाही त्या माणसाचं काय खरं? पतनच आहे. आता देवांना गुरुच नाही राहिले म्हटल्यावर सगळे असुर त्यांच्यावर आक्रमण करायला लागले. अशी दैनीय स्थिती झाली मग त्यांची. मग आता काय गुरु पाहिजे, काय करावं सगळे ब्रह्मदेव, सगळे देव. मग ते ब्रह्मदेवाने सांगितलं असं करा,
आता सध्या बृहस्पती तर काय तुम्ही तुमच्याकडे येणार नाही, त्यांना क्रोध आलेला तुमच्याविषयी. तेवढ्या पुरतं त्याचा क्रोध जाईपर्यंत तोपर्यंत कोणाला तरी तात्पुरतं दुसऱ्याला गुरु करा. कोणाला करायचं ते योग्य त्याचं कोण? त्याने सांगितलं त्वष्टा ऋषीचा पुत्र आहे विश्वरूपा, ते विश्वरूपाला झालं. इंद्र गेला, त्या त्वष्ट्याला मागितलं विश्वरूपासाठी आणि ते त्वष्ट्याकडून विश्वरूपाला मागून घेतलं आणि त्यांना गुरु केलं. कोणाला? विश्वरूपाला. म्हणजे ज्ञानाची मूर्तिमंतच मूर्ती होती, ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार होता तो विश्वरूपामध्ये. ब्राह्मण ते काय आहे, त्या विश्वरूपाची आई जी होती का नाही ती आसुरांच्या कुळातली होती, दैत्याच्या कुळातली. बाप ब्राह्मण होता आणि आई होती आसुराच्या कुळात. त्यामुळं ज्यावेळेला हे यज्ञ करायचे ना त्यावेळेला ज्याप्रमाणे देवाला आहुती टाकल्या जातात, ओम इंद्राय स्वाहा इदन्नमम असं म्हणून इंद्राला होती, अग्नीला होती, चंद्राला होती, सूर्याला होती, या सगळ्या वेगवेगळ्या देवाला होते ते यज्ञामध्ये. मग इंद्राला आहुती देताना मोठ्यानं म्हणायचं ओम इंद्राय स्वाहा इदन्नमम असं काही म्हणतात, मला काही म्हणतो वेळ पाठवले, मोठ्यानं म्हणायचं. आणि जसं त्या विश्वरूपाला देवांचा गुरु असल्यामुळं देव त्याचे शिष्य झाले ना, मग देवाचं जसं प्रेम होतं तसं दैत्यांचं त्या आसुराचं पण प्रेम होतं. का? कारण ते आजोळाकडले होते, आजोळा मामाच लागत होते ना. मुख्य म्हणायचा इंद्राला होते ना मोठ्यानं सगळं ऐकून जायला असं. आणि मग जसं इंद्राला आहुती द्यायचा काय ज्याच्या उद्देशानं आहुती दिली जाते त्याची शक्ती वाढत असते, ताकद वाढत असते, त्याचं बळ वाढत असतं. हिरण्यकश्यपूला द्यायचा आहुती, हिंदू विचार करायला लागला हा यज्ञ आपण करतोय, आपलं बळ वाढायला त्याचं पण कसं काय बळ वाढायला लागलं. निरीक्षण करायला सांगितलं. लक्षात आलं तेव्हा इंद्रानं स्वतः जाऊन ऐकलं की हे आपण ह्यांना गुरु केलंय आणि हे आपली तर शक्ती वाढवतात पण आपल्याबरोबर असुरांची दैत्यांची पण शक्ती वाढवतात. त्याला आला राग, चालू आहे मस्तकच कापून टाकलं. काय गेली मस्त करतात झालं. ब्रह्महत्या झाली. ती ब्रह्महत्या लागली इंद्राच्या मागे. इंद्र बसला जाऊन लपून द्यायला. पण मग हे कळालं त्वष्ट्याला, माझ्या पुत्राला मारलं काहीच गुन्हा नसताना स्वतः येऊन त्याला नेलं स्वर्गात, गुरु केलं आणि माझ्या पोराला मारलं. त्यांनी यज्ञ केला, म्हणून दैत्य यज्ञ केला त्वष्ट्याने. कशासाठी? माझ्या पुत्राला इंद्राने मारलं, इंद्राला मारणारा मला पुत्र व्हावा याच्यासाठी यज्ञ केला. त्वष्ट्याने यज्ञ केला. हे यज्ञ करत असताना जे मंत्र म्हणायचे असतात का नाही, मंत्र म्हणत असताना थोडीशी चूक झाली. इंद्र शत्रू विवर्धस्व असं म्हणत मंत्र म्हणत असताना काय रस्वचा दीर्घ, दीर्घाचा रस्व काय तो स्वर झाला, दीर्घ रस्वचा दीर्घ झाला, स्वर चुकला. स्वर चुकला की समास बदलला, समास बदलला की अर्थ बदलतो लगेच. मग इंद्राचा शत्रू निर्माण होण्याच्या ऐवजी मुलगा निर्माण झाला यज्ञातून, पण इंद्राचा शत्रू नाही, मग इंद्र ज्याचा शत्रू आहे असा मुलगा निर्माण झाला. म्हणजे इंद्राला मारणारा पुत्र निर्माण करायचा होता, तर इंद्र ज्याला मारेल असा पुत्र निर्माण झाला. तोच वक्र असतो. म्हणजे अशी चूक होत असते. कशात? सकाम कर्मामध्ये. निष्काम कर्मामध्ये जर एखादाच काही घडलं समजा अनावधानानं वगैरे काही, तर तो दोष नसतो, तो दोष लागत नाही. प्रत्यवाय न विद्यते. म्हणजे या निष्काम कर्मयोगामध्ये प्रत्यवाय नसतो. प्रत्यवाय नसतो म्हणजे कुठला दोष नसतो. काय सांगत होतो अर्जुनाला माणसं मारायचे, माणसं मारणं आता किती मोठं पाप आहे. पण अर्जुनाला पाप आहे कधी? कारण त्याचा धर्म आहे तो.
त्याच्यासाठी ते कर्म आहे, त्याचं स्वधर्म कर्म अनुष्ठान आहे ते, त्याला त्याला दोष लागत नाही. शेतकरी असतो आणि मग शेतकऱ्याला शेती करायची. शेती करायची म्हणजे जमीन नांगरायची असते, वखरायची असते, त्याला खुरपायचं असतं, आहे का नाही. पीक आल्यानंतर त्याला फवारायचं असतं, बरोबर आहे का नाही. मग आता जमीन नांगरताना कितीतरी जीवजंतू मरत असतील बघ. हे किड्याचे म्हणजे मुंग्याचे वारुळ असतात, मुंगळे असतात, त्यांची घरं मोडले जातात, किती जीव मरत असते बारके बारके लहान लहान छोटे छोटे. मग त्याचं पाप लागतं का? त्याचं पाप लागत नाही. पण एखादा संन्याशानं जर मुंगळ्याचं घर त्याचं पाणी होतं ते मुंगळे मिळेल, पाप लागेल का नाही त्याला? मग शेतकऱ्याला लागतं का ते पाप? शेतकऱ्याला ते पाप लागत. आता पिकावर तो मावा पडलेला असतो. मावा म्हणजे काय असतात? जंतूच असतात ना, असे करोडो लाखो जंतू असतात पिकावर, पण तेवढे मारतो कोण? शेतकरी. हो, मारतो का नाही? मग आता औषधीनं फवारलं त्याला, मग ते किडे मेले, मग त्याला काय पाप लागलं का? हां, त्याला पाप लागत नाही का? कारण त्याचं ते कर्तव्य. त्यानं जर ते शेतीतलं काम नाही केलं तर मग ते पिकच व्यवस्थित येणार नाही. शेती करणं हे त्याचं कर्तव्य. त्या कर्मामध्ये निष्काम कर्म जे असतं त्याचं विहित कर्म, स्वधर्माचं अनुष्ठान जे असतं त्याच्यामध्ये जे दोष वाटत असतो तो दोष नसतो, त्याच्यामध्ये प्रत्यवाय नाही. आणि स्वधर्माचं अनुष्ठान निष्काम कर्म थोडं जरी केलं, थोडं जरी त्याचं अनुष्ठान केलं तरी ते फार मोठ्या भयातून आपल्याला मुक्त करत असतं. जन्म मृत्यूच्या भीतीतून, संसाराच्या भीतीतून आपल्याला मुक्त करत असतं. कळलं का? बघा बघा, अस्य धर्मस्य स्वल्पमपि, या धर्माचं थोडंसं अनुष्ठान सुद्धा, अल्प अनुष्ठान सुद्धा महतः भयात त्रायते, मोठ्या भीतीतून आपल्याला काय करतं? तारतं. कळलं का? एकदा पुन्हा एकदा श्लोक सांगू का सगळा? बघा, इह म्हणजे या निष्काम कर्मयोगामध्ये अभिकर्मनाश न अस्ति, म्हणजे आरंभ केलेल्या कर्माचा नाश नसतो. प्रत्यवाय न विद्यते, आणि या कर्मामध्ये निष्काम कर्मयोगामध्ये प्रत्यवायही नसतो. प्रत्यवाय म्हणजे दोष नसतो. आणि अस्य धर्मस्य, या निष्काम कर्मयोग रूपी धर्माचं स्वल्पमपि, अल्पस अनुष्ठान सुद्धा महतः भयात त्रायते, खूप मोठ्या भीतीतून आपल्याला काय करतं? सगळ्यात मोठी भीती म्हणजे कशाची? मृत्यूची, जन्म मरणाची भीती. हीच भीती सगळ्यात मोठी आहे. त्या भीतीतून आपल्याला काय करतं? ओम शांती शांती शांती.